नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा नवरात्रीचा 9वा दिवस. तर मी बनवलेला आहे इडली बनवलेली आहे उपवासाची. तर त्यासाठी मी 1 वाटी भगर, अर्धी वाटी साबुदाणा घेऊन मस्त असं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. तर त्याची पावडर बनवलेली आहे. त्यात ते मिक्सरच्या भांड्यातून एका बाउलमध्ये काढायचं आहे. नंतर आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये 1 वाटी दही टाकायचं आहे. तर अर्धी वाटी दही टाकलेलं आहे, 1 वाटी नाही. तर आता ते दही टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते बॅटर बनवून घ्यायचं आहे इडलीचं. तर खूप सॉफ्ट अशी इडली झाली होती आणि खायला पण खूप टेस्टी झालेली. तुम्ही पण नक्की ट्राय करा. कोणते तर आता उपवास तर नवरात्रीचे संपले आहेत, तर दुसऱ्या कोणत्या उपवासासाठी नक्की ट्राय करा. उपवास नसेल तर म्हणजे असं पण तुम्ही बनवून खाऊ शकता. असं इन्स्टंट इडलीसारखं आहे हे, म्हणजे फटाफट बनणारं आहे. याला काही भिजवायची गरज नसते जास्त वेळ. तर बघा मी पाणी थोडं थोडं टाकून आहे ना व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्याला आहे ना थोडा वेळ आहे ना साईडला ठेवून द्यायचं आहे. थोडं मीठ टाकायचं आहे. अजून थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे. खूप घट्ट दिसत होतं, मग थोडंसं अजून पाणी टाकून मीठ टाकून त्याला परत हलवून एक 10 मिनटं साईडला ठेवून द्यायचे. तोपर्यंत आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे. तर चटणी तर हमेशाचीच आपली ती खोबरं, कोथिंबीर, थोडेसे 2-3 काजू टाकले, हिरवी मिरची टाकली आणि हे मस्त अशी वाटून घेतलेली आहे. तर पाहू शकता असं मी पातळच वाटलेली आहे चटणी. आणि इडलीसाठी चटणी आहे ना पातळच छान लागते. तर बघा इथं बॅटर पण आपलं रेडी झालेलं आहे. मी त्यामध्ये थोडं 1 इनोचं पाकीट टाकलेलं आहे. इनोच्या टाकून त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून मस्त असं हलवून घेतलेलं आहे. हलवून झालं की आपल्याला आहे ना ते इडलीचं पात्र आहे ना त्याला आहे ना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर मग ते इडलीचं आपल्याला बॅटर त्याच्यामध्ये थोडं थोडं करून टाकायचं आहे. हे बघा असंच मी ना सगळं टाकून असं इडलीचं भांडं ठेवून देणार आहे. तर एक 15 मिनटं तरी आपल्याला ह्याला शिजून द्यायची आहेत इडली. मस्त अशी होते. मी छोट्या छोट्या पण इडल्या बनवल्या होत्या, खूप छान झाल्या होत्या, मस्तच झाल्या होत्या आणि खरंच खूपच छान झालं होतं. तुम्ही नक्की ट्राय करा. माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला इडली आणि चटणी आवडते का म्हणून. तर बघा या चला तुम्ही पण खायला. मस्त असं झालेलं आहे इडली आणि चटणी. चला तर मग बाय.